जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, अखंड महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक आहेत, शेतकरी वर्गांनी आज लाईव्ह यायचं खूप दिवसातून कारण एकच आहे. एक वाईचा भुरटा बोलतोय, एक मुंबईचा पोपट हे बोलला, ते बोलला. त्या भुरट्याला मी सांगतोय, या राहुल पाटीलचा चॅलेंज आहे तुला. तू कधी पण लाग माझ्याशी, कुठं पण लाग. तू स्वतःला पैलवान समजतो ना, यो बैलगाडी क्षेत्र साईडला ठेव. तर तू सांगशील तो आखाडा, तू सांगशील तो मैदान, हे माझे दोन हात तुझ्यासाठी कधी तयार असतील. कधी जिथं बोलशील तिथं जागा तुझी. बोलशील वाई मध्ये बी तयारी माझी. चल, राहिला इलेक्शन. बैलगाडा क्षेत्रात तुला इलेक्शन पाहिजे ना. ए भुरट्या, चल इलेक्शन लावू आपण. कुठल्या भागामध्ये इलेक्शन लाव तू. तुझ्या वाईमध्ये इलेक्शन लाव. वाईमध्ये उभा राहतो मी. वाईमध्ये यो राहुल पाटील एक सच्चा माणूस आहे. जे गोर गरीब बैलगाडा मालक आहेत, त्या गोर गरीब बैलगाडा मालकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी भांडलोय. लोकांचे पैसे घेऊन लोकांच्या स्टेजवर, मंचावर उभा राहायला नाही गेलो मी. हा, नाशिकचा मैदान महाराष्ट्र केसरी होता, हिंद केसरी होता, आपल्या संघटनेचा होता, नव्हता ना. जर कोणाच्या आपण गावामध्ये जाऊ, माईक घेऊन दादागिरी करू, कमरेला घोडा लावू, घोडा, ते घोडे आहेत ना, घोडे ते बा असे मावलून सोडणार. मावलून ते नाशिक करायचं तर सोडलाय. ये मुंबईमध्ये, ये मंचावर राहू बा. या आग्र्याचा कचका दाखवतो तुला. पोपट कसा उडतो ना, बघ आता तुला दाखवतो. तुला वाटला एवढे दिवस कोणी भेटला नाही ना. जो नादी लागलाय ना, त्याला संपूर्ण सोडलाय. अर्धा सोडला नाही. तू कोणच्यावर पण तुझं दुकान चालव, कोणावर पण दुकान चालव, तुला राहुल पाटील लय मागत पडणार.